तुम्ही एकदा जर SLPS ला सर्च केलं तर मी गॅरंटी देतो, काही दिवस जर माझ्या हातात हात दिलात किंवा AWPL मध्ये जे लोक काम करतात त्यांच्या हातात हात दिलात, जे आज SLPS मुळे माझ्या लाईफमध्ये आले, ऑलरेडी माझ्याकडे गाडी आहे, तर माझी इच्छा होती की माझ्याकडे आहे म्हणजे माझ्या टीममध्ये पण मला गाड्या काढून द्यायची. आलं लक्षात? जी गोष्ट मी कमवले माझ्या टीममध्ये पण द्यायची होती. आणि हे बाहेर होत नाही, बाहेर फक्त बोललं जातं. मी तुम्हाला सांगतो, मी पण बरेच मार्केटमध्ये पाहिले, बरेच दिवस काम पण केलं, पण लाईव्ह प्रूफ मला हे अचिव्हमेंटमध्ये एक गोष्ट रिअल कंडिशन कळाली की ज्या दिवशी मी SLPS मध्ये सुरुवात केली, हे लाईव्ह देण्याचा चान्स मला इथं का नाही की आज SLPSच्या प्लॅटफॉर्ममुळे मिळाला, माझ्या सिनियर सपोर्टमुळे मिळाला. पहिलं तर का नाही की संजीव सरांना थँक्स मिळेल की त्यांनी एवढे चांगले प्रोडक्ट बनवले नसते तर मी लोकांच्या आयुष्यातले गोळ्यामुक्त जिंदगी करण्यासाठी माझं काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो नसतो. दुसरं थँक्स म्हणेल धीरज सरांना, त्यांनी जर मला या प्लॅटफॉर्मचा रस्ता दाखवला नसता तर मला लोकांच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आणण्याचा किंवा लोकांना टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम जगवण्याचा अधिकार मला देता आला नसता. आणि हीच योगदान मी तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही SLPS ला सर्च केल्यानंतर नक्कीच जे लोक आज मिसगाईड आहेत मार्केटमध्ये, ज्यांना वाटतंय नाही यार की याच्यामध्ये काही नाही होऊ शकत, त्याच्यामध्ये प्रोफेशन नाही होऊ शकत, तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला लाईव्ह स्टेटमेंट दाखवतो. लास्ट 8 महिन्याचं बघायचं असलं 8 महिन्याचं मॅडम किंवा माझ्या ऑल सिनियरला जातं, कारण की मी टॅलेंटेड असतो, मी अगोदर जिथं 8 वर्ष काम केलं असतं इथंच मला मोठे अचिव्हमेंट झाले असतं. पण मी मेसेज देतो, जे लोक मला आज लाईव्ह बघतायत, बरेच लोक म्हणत होते हे फक्त बोलण्याचं काम आहे, पण मी तुम्हाला सांगतो लास्ट जानेवारीमध्येच का नाही की मी एक मार्केटमध्ये एक तहलका आणलाय. ज्या मुलींना गाडीही येत नव्हती, जे माझ्यासोबत लोक काम करत त्यांना गाड्याही येत नव्हते, त्यांना सुद्धा मी गाडी घेऊन द्यायचं काम केलं. 9 का नाही अचिव्हमेंट 2025 मध्ये आता ते एक नवीन सुरुवात झालेली आहे. ज्यांचं नाव आहे पूनम मॅडम, त्यांनी मार्केटमध्ये आज माझ्यावरती भरोसा ठेवला 4-5 महिन्यापूर्वी. त्यांनी सुरुवात करताना बरेच क्वेश्चन होते, एक्सपिरियन्स नाही सर, फील्ड नाही, आमचं बॅकग्राऊंड नाही, जे माझंही होतं. पण मी म्हणलं तुमचं काय आहे काय नाही हे मॅटर नाही करत, म्हणलं तुमचे स्वप्न आहेत का म्हणलं, फक्त सांग तुमची नियत आहे ना क्लिअर, फक्त म्हणलं तुम्हाला लोकांना सेवा करायची ना म्हणलं, फक्त सांग जर ती तयारी तुमची असेल तर माझं समर्पण तुम्हाला असेल म्हणलं तुम्हाला त्या गोष्टी करून देण्यासाठी. आणि ज्या दिवशी मॅडमनी माझ्यावर भरोसा ठेवला त्या दिवशी मॅडमला एक गोष्ट कमिटमेंट दिली, आज तुम्ही हात दिलाय, मी तुमच्या त्या हातामध्ये नक्कीच तुमचे जे स्वप्न नव्हते बघितले ते स्वप्न तर देईलच देईल, प्लस तुमच्या हातानं ते